शिळ्या चपातीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचे. नंतर त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं. थोडीशी मिरची पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, जिरा पावडर, धना पावडर, हळद हे सगळं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, किसलेला बटाटा आणि थोडे मक्याचे दाणे टाकायचे, कोथिंबीर. हे पुन्हा सगळं मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. नंतर प्लास्टिकच्या पेपरला किंवा सुती कापडाला थोडंसं तेल लावायचं. त्याच्यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं. दोन्ही बाजूने थोडे थोडे तीळ लावायचे. एका डब्याच्या झाकणानं ते कट करून घ्यायचं. नंतर तव्यावरती दोन्ही बाजूने तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं. तांदळाचं पीठ नसेल तर उरलेला भात किंवा पोहे बारीक करून टाकलं तरी चालेल.